15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तासापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढलेला आहे आणि हा जी.आर. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने आहे। या जी.आर. मध्ये स्पष्टपणाने असं म्हटलेलं आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग या अनुषंगाने आहे आणि या निकालामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना आहेत असं स्पष्टपणाने म्हटलेलं आहे। त्यामुळे 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने कृती करण्यासाठी एका समितीची स्थापना या जी.आर.च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अर्थातच जी.आर. आलेला आहे आणि या जी.आर. मध्ये त्यांनी स्पष्टपणाने आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे आणि ते महाराष्ट्र शासन भविष्यामध्ये तशा प्रकारचा निर्णय घेणार देखील आहे आणि त्याचसाठी ही समिती त्यांनी गठीत केलेली आहे। या समितीमध्ये न्यायमूर्ती श्री आनंद मनोहर बदर हे जे निवृत्त न्यायाधीश आहेत पटना हायकोर्टाचे ते आहेत आणि बार्टीच्या इंदिरा आसवार ज्या निबंधक आहेत या दोघांचीच ही समिती आहे आणि ही समिती आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचा अभ्यास करणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन काय कृती करू शकतं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याच्या अनुषंगाने एक अहवाल तयार करणार आहे। याशिवाय ज्या राज्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे किंवा तशा पद्धतीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे किंवा जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की पंजाब सरकारने अशा प्रकारचं उपवर्गीकरण केलेलं होतं, त्याच्यानंतर अनेक राज्यांनी अशा प्रकारचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि साऊथमध्ये जो मादिगा समाज आहे या मादिगा समाजाचे जे नेते आहेत कृष्ण मादिगा यांनी देखील या अनुषंगाने मागच्या 30 वर्षापासून हा लढा लढलेला होता आणि याच अनुषंगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। परंतु राज्य सरकारला या अनुषंगाने अधिकार आहेत का अशा प्रकारची चर्चा आतापर्यंत सुरू होती। या जी.आर. मध्ये स्पष्टपणाने असं म्हटलेलं आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे या निकालाच्या माध्यमातून अशा प्रकारचे अधिकार हे राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे राज्य सरकार भविष्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू शकतं। खरं तर महाराष्ट्रामधून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला एक वर्ग विरोध देखील करतो आहे आणि त्या अनुषंगाने काही मोर्चे आंदोलनं देखील महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतात। परंतु निवडणुकीच्या काही तासापूर्वी हा निर्णय घेतला गेला, राज्य सरकारने तशा प्रकारचा जी.आर. काढला आणि खऱ्या अर्थानं एक राजकीय खेळी खेळली असं देखील म्हटलं जात आहे। त्याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेड्यूल कास्टमधला एक वर्ग हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विरोध करतो आहे किंवा वंचित बहुजन आघाडीशी जोडला गेलेला हा वर्ग आहे। हा वर्ग कधीही भारतीय जनता पक्षाला किंवा आता जे महायुतीचं सरकार आहे त्या महायुती सरकारला मतदान करणार नाही हे निश्चित आहे। परंतु अनुसूचित जातीमधलाच एक वर्ग आपल्या सोबत आला पाहिजे या अनुषंगाने घेतलेला हा निर्णय आहे असं देखील बोललं जात आहे। ज्या मातंग समाजाने याची मागणी केलेली होती तो समाज मात्र महायुती सरकारच्या पाठीशी या निर्णयामुळे खंबीरपणाने उभं राहू शकतो, कारण त्यांना महायुती सरकार हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करेल अशा प्रकारची आशा आहे आणि तेच चॉकलेट देण्याचं काम या जी.आर.च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। निवडणुकीच्या काही तासापूर्वीच हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे त्याच्यावरती आमचं काम सुरू आहे आणि जर भविष्यामध्ये आमचं सरकार आलं तर सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारची भूमिका दर्शविणारा हा जी.आर. आहे। एका बाजूला मातंग समाजाला खुश करून त्यांचं मतदान घेण्याचा प्रयत्नच महायुती सरकारने केलेला आहे असं देखील बोललं जात आहे। राहिला प्रश्न आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांचा, तर तो वर्ग कधीही महायुतीसोबत जाणार नाही याची जाणीव महायुती सरकारला ऑलरेडी झालेली आहे, कारण यांचं एक स्वतंत्र संघटन सुरू आहे। राहिला जो काही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी न उभा राहणारा अनुसूचित जातीमधला काही वर्ग आहे तो थेट काँग्रेसशी जोडला गेलेला आहे। त्याच्यामुळं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारे दोन गट आहेत, एक म्हणजे वंचित बहुजन आघाडीशी जोडला गेलेला आहे आणि दुसरा म्हणजे काँग्रेससोबत जोडला गेलेला आहे। या दोन्ही गटांचं मतदान हे भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मिळणार नाही याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला आहे आणि
अनुसूचित जातीमधला जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा देणारा वर्ग आहे किंवा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारा वर्ग आहे, तो मात्र वंचित बहुजन आघाडीसोबतही नाही आहे आणि काँग्रेससोबतही नाही आहे. तो वर्ग आपल्यासोबत कायमचा आला पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, या अनुषंगाने घेतलेला हा निर्णय आहे असं म्हटलं जात आहे. परंतु भविष्यामध्ये खरोखरच आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र शासन करेल का फक्त हे त्यांच्यासाठी मताचं राजकारण आहे असं देखील बोललं जात आहे. आणि त्याच्यामुळं मातंग समाजाला दिलेलं हे एक मोठं चॉकलेट असू शकतं आणि भविष्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होईल की नाही यावर देखील शंका उपस्थित केली जाऊ शकते. कारण इतका मोठा निर्णय महाराष्ट्रातलं हे महायुती सरकार घेणार नाही. भविष्यामधले 5 वर्ष पुन्हा फक्त मागण्या रेटत राहण्यामध्ये आणि आम्ही या मागणीच्या अनुषंगाने तुम्हाला पाठिंबा दिला होता असं म्हणण्यामध्ये पुढचे 5 वर्ष निघून जाऊ शकतात. परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय मात्र महायुती सरकार कदापि घेऊ शकणार नाही, भविष्यात ते सत्तेमध्ये आले तरीही. त्याच्यामुळं हे जे काही आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा GR आहे, हा GR फक्त एका वर्गाला खुश करण्याचा आणि त्यांना भविष्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी काम करू, तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचं चॉकलेट देण्याचा हा कार्यक्रम आहे असं देखील म्हटलं जात आहे. आपल्याला नेमकं महायुती सरकारने काढलेल्या या GR बद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. महायुती सरकार भविष्यामध्ये खरोखरच अशा प्रकारचा निर्णय घेईल का आणि ही समिती कशा प्रकारचा अहवाल देईल या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.